शिरीष कुमार याचा जन्म खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात झाला. त्याच्या आईचे नाव सविता देवी तर वडिलांचे नाव पुष्पेंद्र मेहता. आई आणि वडील दोघांनीही देश सेवेला वाहून घेतले होते. शिरीषच्या वडिलांनी महात्मा गांधीच्या असहकार चळवळीत भाग घेतला होता. आई सुद्धा अशा चळवळीत भाग घ्यायची. घरात देशभक्त व्यक्तीचे जाणे येणे उठणे बसणे असायचे. देशभक्तीच्या चर्चा भरायच्या. शिरीष हे ऐकत असे. अशा देशभक्तीच्या वातावरणात नकळत शिरीषच्या मनावर राष्ट्रीयतेचे संस्कार घडून गेले. त्याच्या मनात देशाच्या स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली. शिरीष आपल्या मित्रांना शूरवीरांच्या देशभक्तांच्या गोष्टी सांगायचा. त्यांच्या मनाची मशागत करून त्यात स्वातंत्र्याच्या बीजांची पेरणी करायचा. शिरीष स्वतः स्वदेशीचे महत्व ओळखू लागल्याने सूटकताई करायचा. चरख्यावर विणलेले खादीचे कपडे तो वापरत असे. तो राष्ट्रसेवा दलात जायचा. स्वातंत्र्याची गाणी गायचा. काँग्रेसच्या घोषणांची विचारपत्रके गुपचूपपणे गावात चिटकून यायचा. ऑगस्ट क्रांतीच्या चळवळीत भाग घेण्यासाठी वडील मुंबईला निघाले तेव्हा शिरीषने मला परत येताना महात्मा गांधीच्या भाषणांची रेकॉर्ड घेऊन येण्यास सांगितले. इतके गांधींच्या विचारांनी त्याला झपाटले होते. महात्मा गांधींच्या चले जावची घोषणा ऐकून त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने आपली मित्रमंडळी गोळा केली. तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. नंदुरबारच्या जळका बाजारामधून ही मिरवणूक निघाली. सारी मुले देशभक्तीच्या घोषणा मोठमोठ्याने देत होती. त्यांनी गावातील शाळा बंद पाडली. तेथे तिरंगा फडकवला. यापूर्वीही त्यांनी मिरवणुका काढून हरताळ पाळला होता. 9 ऑगस्ट 1942 हा क्रांती दिनाचा मासिक वाढदिवस. हा दिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करायचा असे त्याने ठरवले. 9 सप्टेंबरचा दिवस उजाडला. घरात आजोबांच्या श्राद्धाची तयारी होती. शिरीष कुमारने मुले जमवली आणि मिरवणूक काढली. शाळा बंद पाडून राष्ट्रध्वज फडकवला. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन केले. मग कचेरीकडे गेले. तिथे तिरंगा झेंडा फडकवला. पुढे मिरवणूक निघाली माणिक चौकाकडे. तेथे राष्ट्रध्वज फडकवायचा होता. मिरवणुकीने मंगल पोलीस चौकी ओलांडली. जळका बाजारातून पांजरपोळापर्यंत आली. मिरवणूक पुढे जातच होती. पोलीस अडवण्याचे प्रयत्न करीत होते. मिरवणुकीत सर्वात पुढे मुली होत्या. त्यांच्या दिशेने पोलिसांनी बंदुका रोखल्या. ते पाहून शिरीष चौताळला. हातात झेंडा घेऊन तिरासारखा पुढे धावला. पोलीस म्हणाले, झेंडा दे नाहीतर गोळी घालू. शिरीष म्हणाला, खुशाल गोळी घाला पण झेंडा मिळणार नाही. छाती उघडीत करून शिरीष पोलिसांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, भेकडांनो, मुलींवर काय नेम धरता? मी उभा आहे ना, चालवा तुमची गोळी माझ्या छातीवर. हे ऐकून पोलीस चौताळला. एका बालकाचे बोलणे ऐकून रागाने लाल झाला. त्याने गोळी झाडली पण त्याचा नेम चुकला. सुरू करून दुसरी गोळी सुटली. तिने शिरीषच्या छातीचा वेध घेतला. गोळी वर्मी लागल्याने इयत्ता 8वीत शिकणाऱ्या शिरीष कुमारने तेथेच भारत मातेच्या कुशीत चिर विश्रांती घेतली. आपल्या देशासाठी, देशातील नागरिकांसाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्याच्या प्राणांची आहुती दिली आहे. त्याच स्वातंत्र्यवीरांमुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. म्हणून देशासाठी लढणाऱ्या आणि आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीराचे योगदान हे अत्यंत महत्वाचे आहे. इतिहासाची पाने उलगडून पाहिली असता अनेक शूरवीरांचे देशप्रेम आणि त्यांचे समर्पण आपल्याला दिसून येते. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांचा सहभाग मोलाचा राहिला आहे. यातीलच एक नाव म्हणजे शहीद शिरीष कुमार मेहता आणि त्याचे बालमित्र वर्गमित्र. या गोळीबारात शिरीषसह इतर 4 बालवीर शहीद झाले. शिरीष कुमार मेहता, धनसुखलाल गोवर्धन दास, शशीधर केतकर, घनश्यामदास गुलाबदास, लालदास बुलाकीदास हे बालवीर जेथे शहीद झाले तेथे हुतात्मा स्मारक बांधले गेले आहे.
तर चला आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पाहूया वीर रसानी भरलेले एक बलिदान नाट्य, बलिदान शिरीष कुमार आणि बालवीरांचे. बलिदान शिरीष कुमार आणि बालवीरांचे. वाजले होते. शिरीष कुमार खूप उत्साही होता. त्याचे प्रभात फेरीचे सर्व नियोजन सुरू होते. झेंडे, घोषणांचे फलक याची मांडामांड तो करत होता. तेवढ्यात त्याच्या घराकडे त्याचे शाळेतील मित्र आले. त्याचबरोबर गावातील मित्र सुद्धा आले आणि शहरातील काही मंडळी देखील जमली. शिरीष कुमारचे प्रभात फेरीचे आयोजन त्याने आपल्या मित्रांना समजावून सांगितले. प्रत्येकाच्या हातात झेंडा, घोषणांचे फलक देऊन त्याने मिरवणुकीला आता सुरुवात केली. घोषणा देत ही मिरवणूक सुरू झाली. शिरीष कुमार मूळ गुजराती असल्याने नहीं नमसे निशान भूमी भारत नु असे गुजराती जयघोष करत गीत गात मिरवणूक गावातून चालली होती. मिरवणुकीत छोडो भारत, चले जाओ, भारत माता की जय या अशा उग्र प्रकारे घोषणाही चालू होत्या. घोषणांचा स्वर उग्र आणि गगनभेदी होता की त्यामुळे मृत माणसे देखील जागी होती. या बालवीरांमध्ये आपल्या देशाबद्दल अभिमान जागृत झाला होता. जनतेचं आंदोलन चालूच होतं. आंदोलन अधिक उग्र बनले. ब्रिटिशांचा अन्याय अत्याचार सुरूच होता. स्वातंत्र्य मात्र दूरच होते. त्या दिवशी वर्तमानपत्रावर देखील बंदी होती. संपादकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शहरात गावात कुठे काय चाललंय याचे काहीच पडसाद कोणालाही कळत नव्हते. मिरवणूक शिरीष कुमारच्या वडिलांच्या फोटोग्राफीच्या दुकानाजवळ आली. शिरीषने दुकानात जाऊन वडिलांच्या कानात काहीतरी सांगितले. शिरीष कुमारच्या वडिलांनी शिरीष कुमारचे म्हणणे ऐकून लागलीच आपले दुकान बंद केले आणि ते घराकडे निघाले. पुढे मिरवणूक शिरीष कुमारच्या घराजवळ येताच आईला स्वयंपाकघरात घोषणांचा आवाज येत नव्हता. म्हणून ती मिरवणूक पाहण्यासाठी आणि शिरीषला आवाज देण्यासाठी आई ओटीवर आली. शिरीष, ए शिरीष. परंतु तोपर्यंत शिरीषला काही ती हाक ऐकू गेली नाही आणि शिरीषचं पूर्ण लक्ष त्या मिरवणुकीत होते. त्याने काहीतरी दृढ निश्चय त्या दिवशी केला होता. तदनंतर शिरीष आपल्या मित्रांसमवेत शाळेमध्ये गेला. जागृत असलेल्या शिक्षकांनी सुद्धा शिरीष कुमारच्या सांगण्यावरून शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानात जमण्यास सांगितले. झटक्यात शाळा रिकामी झाली आणि संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक हे शिरीष कुमार समवेत पटांगणात जमा झाले आणि तेथे शिरीषने प्रभावी भाषण दिले. आपल्याला आपल्या भारत भूमीला मुक्त केलेच पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या प्राणाची आहुती द्यायला लागली तरी चालेल. आपण सर्व मुले या ब्रिटिशांच्या साम्राज्याला नेस्तनाबूत करू. शिरीषच्या या प्रभावी भाषणाच्या माध्यमातून सर्वांमध्ये शिरीषने देशभक्तीची आठवण करून दिलीच होती. ही सर्व गर्दी पाहताच तिथे अचानक पोलीस देखील आले. पण या पोलिसांना बालवीर न घाबरता घोषणा देतच होते. वंदे मातरम, भारत माता की जय. पोलिसांनी ही गर्दी दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना काही यश आलेच नाही. शेवटी त्यांनी कंटाळून या मुलांना, या बालवीरांना, शिरीषला तुरुंगात टाकण्याचे ठरवले आणि ते सर्व मिरवणुकीतील मुलांना घेऊन तुरुंगाकडे रवाना झाले. शिरीष कुमारची आई, आजी आणि वडिलांनी ते ऐकून सर्वप्रथम त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचं स्मित हास्य उमटलं. परंतु त्यांनी वर्दी मिळताच लागलीच पोलीस स्टेशनचा रस्ता धरला. या तुरुंगामध्ये विद्यार्थ्यांचा जयघोष हा चालूच होता. हे बालवीर आत्मविश्वासाने घोषणा देत होते. पोलीस स्टेशन मध्ये मात्र बाहेरील कोणालाच प्रवेश नव्हता. परंतु बाहेर तो जनतेचा आक्रोश सुरूच होता आणि त्याच वेळी शिरीष कुमारचे वडील तिथे पोहोचल्यामुळे वडील आहेत म्हणून त्यांना मध्ये प्रवेश दिला. त्याच वेळी शिरीष कुमार आपल्या मित्रांसमवेत मोठ्या आवाजात मात्र शांतपणे भजन गात होता.
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम. सीताराम सीताराम. आपल्या वडिलांना पाहून शिरीष उभा राहिला आणि त्याचा आवाज अधिक बुलंद झाला. त्याच्या मित्रांचा आवाज बुलंद झाला. वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणा सुरूच होत्या. शिरीष, मी तुला जामिनीवर सोडवायला आलो आहे. मी दंड भरायला तयार आहे. नाही बाबा नाही, असे डरपोक कृत्याचे काम मी करणार नाही व आपल्यालाही करू देणार नाही. पण बेटा, आम्हाला तुला असे तुरुंगात बघवणार नाही. बाबा, मी येथे एकटा नाही, माझ्यासारखे भारत मातेचे हजारो पुत्र तुरुंगात आहेत. तुम्ही माझी हिंमत वाढवा, माझ्या विश्वासाला अधिक बळकट करा. बाबा, मी घरी येऊ शकत नाही, मी तुमची माफी मागतो. मी येथेच खुश आहे. धन्य झालो आज. आज तुझ्यासारखा मुलगा माझ्या कुटुंबात जन्माला आला याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. वंदे मातरम, भारत माता की जय. शिरीषच्या चेहऱ्यावर विविध भाव होते. त्यामध्ये उत्साह होता, प्रेरणा होती, हिम्मत देखील दिसत होती. हे सर्व पाहून वडिलांचे डोळे आनंदाश्रूने भरून आले. असा मुलगा जन्माला येणे हा आई वडिलांचा गौरवच. तुरुंगात सर्व मुलांनी मोठा तांडव माजवला होता. जेलमध्ये तर ते होतेच, पण ते इंग्रज सरकार आणि त्यांना ठेवणार तरी कुठे होते. वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणांनी त्यांनी आकाश पाताळ एक केलं होतं. पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि सैनिक अगदी थकून गेले होते. या छोट्या देशभक्तांसमोर हरले होते आणि हे बालवीर मात्र जिंकले होते. शेवटी रात्री 8 वाजता पोलिसांनी या सर्वांना सोडून देण्यात आले. सर्व विजयी वीर हसत गात उड्या मारत आपल्या घरी पोहोचले. त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास होता. त्या आत्मविश्वासाची भाषा म्हणजे या अन्यायी ताकदीला आपण हरवू शकतो. या इंग्रज सरकारच्या मजबूत पंखांना आपण कापू शकतो. बालवीर शिरीष कुमारही आपल्या घरी आला आणि त्याचे सगळे बालमित्र आपापल्या घरी उत्साहाने आत्मविश्वासाने निघून गेले. आजीने आईला शिरीषला पाणी द्यायला सांगितले. आईने पाणी आणले. त्यानंतर आजीने आईला शिरीषसाठी जेवण वाढून आणण्यास सांगितले. शिरीषला आजीने प्रेमाने भरवले. शिरीष समाधानाने पोटभर जेवला. जेवल्यानंतर शिरीषने सकाळी आपल्या मित्रांची एक सभा आयोजित करण्याचे ठरवले. सकाळी सर्व बालमित्र शिरीषच्या घरी आले. मित्रांसमोर एक नवीन योजना शिरीषने ठेवली. त्यासंबंधी त्याने मित्रांशी चर्चा केली. या शिरीषच्या चर्चेने आता मुलांच्या मनात हे पक्के झाले होते की इंग्रज या लढाईत हरत चालले आहेत. स्वातंत्र्याचे दिवस आता दूर नाहीत. हा अंधार आता संपणार आहे. प्रत्येकाने हातात मशाल घेऊन पुन्हा हा मोर्चा काढण्याची योजना ठरवली. शाळेत
मातृभाषा गुजराती असली तरी संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा शिकायला त्याला आवडत असे. असेच एकदा त्याच्या वडिलांनी त्याला इंग्रजी भाषा शिकण्याबद्दल विचारले. शिरीष, इंग्रजी का शिकतोस? इंग्रजी तर परकीय भाषा आहे. आपल्या भारतीय भाषांचा अभ्यास कर. इंग्रजांची भाषा शिकून काय करणार? नाही बाबा, आपल्याला इंग्रजी शिकलीच पाहिजे. इंग्रजांची भाषा आहे म्हणून तर शिकलीच पाहिजे. का बरे बाळा? बाबा, इंग्रजांचे विचार जाणून घेण्यासाठी, त्यांच्या भाषेचे आकलन होण्यासाठी, इंग्रज सरकारला टक्कर देण्यासाठी त्यांच्या भाषेवर प्रभुत्व व अधिकार असलाच पाहिजे. भाषा वाईट नसते, भाषा श्रेष्ठच असते. अभ्यासात तरबेज, मधुर हास्य, मित्र जोडण्याची कला, वयाच्या मानाने खूपच प्रगल्भ विचार शिरीष जवळ होते. त्याची आई, आजी त्यास रामायण, महाभारत, भागवत ग्रंथाचं वाचन करून घेत असे. लोकमान्य टिळक यांचे गीतारहस्य व स्वामी विवेकानंदांची अनेक पुस्तकं त्याने वाचली. वाचन पाठांतर अद्भुत होते. नुसते वाचन नाही तर विचारही अंगी बांधले होते. 9 सप्टेंबर 1942 दिवस चले जाओ चळवळीला व महात्मा गांधीजींना अटक होऊन महिना झाला होता. शिरीषच्या घरात भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी काय करायला पाहिजे यावर चर्चा चालली होती. हे दृश्य आहे शिरीष कुमार यांच्या घरातले. स्वातंत्र्यासाठी भारावून गेलेल्या या घरात शिरीष व शिरीषचे आई वडील यांचा संवाद चालू आहे. शिरीष, आज मी महात्मा गांधीजींचे भाषण ऐकले. बाबा, काय म्हणाले आपले प्रिय गांधीजी? गांधीजी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येकाच्या मनात एक ज्योत पेटली पाहिजे. बाबा, माझ्या मनात तर ज्योत नाही, धगधगती मशाल पेटली आहे. शाबास बेटा, ही दगदगती मशाल कधी विझू देऊ नकोस. त्याचबरोबर सूतकताई व खादीचे महत्व कधी विसरू नकोस. बाबा, मी स्वतः सूतकताई करून त्यावर विणलेले कापड वापरेन. स्वदेशीला महत्व दिल्याशिवाय आणि विदेशी कपड्यांवर बहिष्कार घातल्याशिवाय हे इंग्रज सरकार नमणार नाही. बाळा, त्या राष्ट्रसेवा दलातील देशभक्तीचे विचार देखील आहेत. स्वातंत्र्याची गाणी, राष्ट्रप्रेमाची गाणी स्वतः गा व शाळेतील मुलांनाही शिकव. होय, मी नक्कीच सर्व मुलांना राष्ट्रभक्तीपर गीते शिकवेन व घोषणाही दे. वंदे मातरम, भारत माता की जय. आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी तुम्हा मुलांची मदत घेतलीच पाहिजे. काँग्रेसच्या घोषणांची, विचारांची पत्रके तुम्ही बालवीरांनी गुपचूपपणे रात्रीच्या वेळेस गावात चिकटवून येत जा. त्यातून स्वातंत्र्याच्या क्रांतीला अधिक वेग येईल. हो आई, हे आम्हा मुलांच्या आवडते असेच काम आहे. भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आम्ही काहीही करू. शिरीष बेटा, ऑगस्ट क्रांतीच्या चळवळीत भाग घेण्यासाठी मी मुंबईला जाणार आहे. तुझ्यासाठी काय आणू? बाबा, माझ्यासाठी महात्मा गांधीजींच्या भाषणाची रेकॉर्ड आणा. आम्हा सर्व शाळकरी मुलांना ती ऐकायची आहे. अशा प्रकारे महात्मा गांधींच्या विचारांनी शिरीष कुमारला पूर्ण झपाटून टाकले होते. महात्मा गांधींची चले जाऊची घोषणा ऐकून त्याचं मन मात्र त्याला स्थिर बसू देईना. घरी दुसऱ्या दिवशी आजोबांचे श्राद्ध असल्याने त्याची तयारी चालली होती. आजीला मात्र आपल्या नातवाचा प्रचंड अभिमान होता. ती त्याच्या कार्याला नेहमीच प्रोत्साहन देई. नेहमी घरातील कामात मदत करणाऱ्या शिरीषला आजीने सकाळीच हाक मारली. शिरीष, ए शिरीष, येतो का लाडू वळायला? आजी, आज आम्हाला शाळेत लवकर जायचे आहे. झेंडा घेऊन आम्ही सारे शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक काढू. आज 9 सप्टेंबर, महिना झाला चले जाव चळवळीला. अरे बाळा, तो उर्मट इंग्रज या देशातून जाईल का? हो, नक्कीच जाणार. आम्ही त्याला घालू, त्यासाठी वाटेल ते करू, प्रसंगी बलिदान देऊ. हो हो हो, जातील रे जातील, पण आधी आजीला मदत कर. ये लाडू वाढ. शिरीष हा सर्वांचा लाडका होता. शाळेतही त्याचा अभ्यास चांगला होता. तो शाळेच्या हस्तलिखित पत्रिकेत लिहायचा, मुलांना जमवून खेळ खेळायचा, घरी स्वयंपाक
व इतर कामात मदत करायचा. विजेचा दिवा बिघडला तर तो दुरुस्त देखील करायचा. शिरीषला अशा अनेक गोष्टी करतायत. शिरीष आजीबरोबर लाडू वाळत बसला. दुसऱ्या दिवशी आजोबांचं वर्षश्राद्ध असल्याने त्याच्या घरी लगबग चालली होती. मात्र काम करता करता शिरीषचं लक्ष घड्याळाकडे गेले. घड्याळात 11 वाजले होते. ते पाहून शिरीष ताडकन उठला. आजी जातो ग, शाळेची वेळ झाली. माझे मित्र माझी वाट पाहत असतील. शिरीष सर्व शाळेची तयारी करून शाळेत निघतो आणि त्याचबरोबर त्याला पाहताच सर्व मुलेही त्याच्याबरोबर निघतात. सर्व मुले शाळेत अगोदर काही आलेली असतात. मात्र शिरीषला बघताच सर्व मुलं त्याच्या सभोवती जमतात. शाळेच्या पटांगणामध्ये हे विद्यार्थी शिरीषच्या सभोवती ठरल्याप्रमाणे मिरवणुकीसाठी झेंडे घोषणांचे फलक घेऊन त्याच्या सभोवती उभे राहिलेले असतात. शिरीष, हे बघ पोलीस, सरकारने मिरवणुकीला झेंडा न्यायला बंदी घातली आहे. असू दे बंदी. पोलीस काय करतील? फार तर लाठीमार करतील, मिरवणूक उधळून लावतील. एवढंच ना? आपण भ्यायचं नाही. आपण भारत मातेचे शूर शिपाई आहोत. शिरीषने हे भाषण करून सर्वांना गोलाकार उभं केलं. शिरीषने एकाच्या हातात झेंडा दिला. इतक्यात तिथे एक पोलीस हा झेंडा हिसकावण्यासाठी आला. तेव्हा त्या मुलाने हा झेंडा दुसऱ्याच्या हातात, त्यानंतर तिसऱ्याच्या हातात, त्यानंतर चौथ्याच्या हातात असं हे चक्र चालूच ठेवले. पण या बालवीरांनी त्या पोलिसाला काही मात्र हा झेंडा घेऊन दिला नाही. शेवटी हा पोलीस भयंकर चिडला आणि आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तणतणत निघून गेला. पोलीस गेल्यावर या मुलांनी, या बालवीरांनी जोरदार जय जयकार केला. वंदे करेंगे या मरेंगे, 40 कोट नहीं दबेंगे. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय असा जयघोष सुरू झाला. चला बालवीरांनो, आपण आपल्या मिरवणुकीला सुरुवात करूया. हो हो, चला जाऊया. आम्ही पुढे राहतो. शिरीष, तू झेंडा घेऊन मिरवणुकीच्या पुढे राहा. झेंडा आणि घोषणांचे फलक घेऊन जयघोष करत मिरवणूक सुरू झाली. ही बालवीरांची मिरवणूक संपूर्ण गावात फिरत होती आणि मिरवणूक बघण्यासाठी गावातील, घरातील मोठी मोठी माणसं, लहान मुले, बायका, स्त्रिया ह्या हे मिरवणूक बघत होत्या. या बालवीरांचा आत्मविश्वास पाहत होते. या विद्यार्थ्यांमध्ये भारत भूमीसाठी लढण्याची शक्ती आणि उत्साह पाहत होते. वंदे मातरम, भारत माता की जय असा जयघोष करत सर्व मुलं पुढे निघाली आणि शेवटी ही मुलं नंदुरबार जिल्हा परिषद कन्या शाळा इथे गेली. कन्या शाळेतील मुलींनीही या मिरवणुकीचा आवाज ऐकून त्याही या मिरवणुकीत सामील झाल्या. वंदे मातरम, भारत माता की जय असे जयघोष करत ही मिरवणूक निघाली आणि तिथे येऊन ही मिरवणूक कचेरी जवळ आली. छोट्या बालवीरने तिथे एक भाषण सुरू केले. आज 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनाला एक महिना झाला आहे. महात्मा गांधीजींच्या सांगण्याप्रमाणे या ब्रिटिश सरकारला आपण आपल्या मायदेशातून हाकललेच पाहिजे. यासाठी न भीता आपण आपला तिरंगा या कचेरीवर फडकूया. वंदे मातरमचे नारे देऊन ब्रिटिश सरकारला आपल्या देशाबाहेर हाकलून लावूया. तर बोला मोठ्याने वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय. भाषण संपले आणि मिरवणूक पुढे निघाली. मिरवणुकीत वंदे मातरम, भारत माता की जय घोषणा चालूच होत्या. मिरवणूक हुतात्मा चौक, जो पूर्वी माणिक चौक म्हणून ओळखला जायचा, तेथे आली. या मिरवणुकीत काही सामाजिक कार्यकर्ते, शहरातले युवक कार्यकर्ते जमले होते. या मिरवणुकीला घेरण्यासाठी पोलिसांनी आपली
तुकडी तैनात केली. तेव्हा या बालवीरांना पोलिसांनी लाठी व बंदुकीची भीती दाखवायला सुरुवात केली. त्यावेळेस या मिरवणुकीतील एक स्वातंत्र्य सैनिक व शहरातले युवक कार्यकर्ते मोठा भाऊ मराठे याची व एका पोलिसाची झटापट सुरू झाली. त्यात भाऊ मराठे यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला चाकू खुपसला. याचा परिणाम असा झाला की पाठीमागून लाठीमार आणि गोळीबार करत पोलीस आले. मुलांची पांगापांग झाली. काही भीट मुले उभी होती, काही मुली न भीता न पळता गल्लीच्या तोंडाशी उभ्या होत्या. पोलीस तेथे पोहोचले. त्याबरोबर विजय सारखा शिरीष तेथे आला. पोलिसांनी बालवीरांना धमकावले. ए मुलांनो, मोर्चा येथे विसर्जित करा, झेंडे खाली टाका. पण बालवीरांनी आपल्या घोषणा चालूच ठेवल्या. वंदे मातरम, भारत माता की जय. बालवीरांच्या घोषणांचा आवाज अधिकच दुमदुमू लागला. थांबा, बंद करा, झेंडे आमच्याकडे द्या, नाहीतर येथे तुम्हाला सर्वांना गोळ्या झाडू, सर्वांना अटक करू. इंग्रज अधिकारी शिरीषच्या दिशेने झेंडा घेण्यास जातो. शिरीष देण्यास नकार देतो आणि द्वेषाने म्हणतो, माझा प्राण घ्या पण झेंडा मिळणार नाही. ये बच्चे ऐसे नहीं मानेंगे, इनको सबक सिखाना होगा. सैनिकों, बंदूकें तैयार रखो. अशा प्रकारे त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सैनिकांना आदेश दिला आणि मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या मुलींच्या दिशेने बंदुकीची दिशा केली. अगदी चित्तथरारक प्रसंग समोर दिसत होता. तेवढ्यात शिरीष कुमार पुढे आला आणि म्हणाला, आधी आम्हाला मारा, मुलींवर गोळ्या काय झाडता? ही माझी छाती उघडी आहे. नामर्दांनो, हिम्मत असेल तर माझ्यावर गोळ्या झाडा. सिपाहियों, देखते क्या हो, चलो गोली, सबको भून डालो, मार डालो सबको. सैनिकांनी चिडून गोळी झाडली, पण नेम चुकला. यावर शिरीष कुमार शूरपणे म्हणतो कसा, अरे नेभरटांनो, जरा नीट नेम धरा. नवीन भरती झाल्यात का पोलिसात? गोळ्या संपल्या तर नाहीत ना? नीट गोळ्या चालवा. मी तुमच्या समोर उभा आहे, पळून जाणार नाही. इंग्रज अधिकाऱ्यांनी आता स्वतः जवळून गोळी घातली. ती गोळी शिरीष कुमारच्या मांडीला चिरून आरपार गेली. त्यावर पुन्हा शिरीष कुमार म्हणतो, अरे मूर्खांनो, गोळ्या तर छातीवर चालवल्या जातात, हातापायांवर तर लाठी चालवली जाते. प्रयत्न करा, नेम धरा, चालवा गोळी. भारत माता की वंदे, भारत माता की वंदे. शिरीष कुमारच्या अशा बोलण्याने इंग्रज अधिकारी अधिकच चिडतो. रागाने लाले लाल होतो आणि शिरीषच्या छातीचा वेध घेत गोळी सोडतो. गोळी शिरीष कुमारच्या छातीत घुसते. तो जमिनीवर कोसळतो, परंतु झेंडा अजूनही हातात पकडलेला असतो. गोळ्यांचा वर्षाव सुरूच राहिला. शिरीष कुमार खाली कोसळला आणि हा कोण? हा लालदास, शिरीष कुमारचा प्राणापेक्षाही आवडता मित्र. गोळी लागून तोही धारातीर्थी पडला. झाडाआड 10 वर्षाचा धनसुखलाल उभा होता. त्यालाही ठोचकून ठार करण्यात आले. शशीधर आणि 8 वर्षाचा घनश्याम त्यांनाही गोळी लागली. सगळीकडे गोंधळ, आरोळ्या, प्राण वाचवण्यासाठीची पळापळ. रक्ताच्या थारोळ्यातून सर्वजण जखमींना मदत देण्यासाठी धावले. शिरीष कुमार मांडीत व छातीत गोळी लागूनही जिवंत होता. पाण्यासाठी त्याचा जीव कासा वीस झाला होता. तो क्षीण आवाजात
पाणी मागू लागला. पाणी 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 एका शेजारच्या घरातील एका भल्या सद्गृहस्थाने पाणी आणले. तेवढ्यात इंग्रज अधिकारी गरजला. खबरदार, जो पडेल त्याला आपले प्राण गमवावे लागतील. कोणीही पाणी द्यायला पुढे याल तर त्याला आम्ही गोळ्या झाडू. या दुष्ट इंग्रजांच्या भीतीने कोणीही पुढे सरकले नाही. गर्दी उसळली, लाट मात्र उसळली. शिरीष कुमार आता भारत मातेच्या कुशीत झोपी गेला होता. हातातील झेंड्याची पकड आता सुटली होती. भारत मातेला स्वातंत्र्याचे अमृत मिळावे म्हणून त्या मुलांनी प्राण दिले. पाणी पाणी करत, स्वराज्य स्वातंत्र्य म्हणत, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांना ओठांवर ठेवत त्या मुलांनी मरण पत्करले. ती अमर झाली. धन्य ती तेजस्वी मुले, धन्य तो शिरीष कुमार आणि धन्य त्याचे बाल सवंगडी. निष्ठुर पोलीस अधिकाऱ्यांच्या या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा हे बालवीर शिरीष कुमार बरोबर शहीद झाले. मोठा गोंधळ उडून अनेक लोक जखमी झाले. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. शिरीष कुमार आणि हुतात्म्यांचे बलिदान सार्थ ठरले. देश स्वतंत्र झाला. नंदुरबार शहरात बाल क्रांतिकारक शिरीष कुमारचे स्मारक तयार करण्यात आले. हे स्मारक नेहमीच बलिदानाची साक्ष देते. त्या स्मारकावर त्यांच्या स्मरणार्थ पुढील शब्द लिहिले गेले आहेत. अजर अमर वीर शहीदों को शत शत प्रणाम. मातृभूमि के धूलिकणों का तनिक भी अपमान से जिनको असीम दुख एवं दर्द होता है, वतन की नदियां नहरें आदि जिनके रक्तवाहक स्रोत बन गए हैं और गुलामी के रंजाब साहिब से जिनकी आंखों का पानी आग के शोलों की तरह जलता है, उन नर श्रेष्ठ नरवीर नर शार्दुलों में से है शहीद शिरीष कुमार मेहता, धनसुखलाल गोवर्धन दास, शशिधर केतकर, घनश्याम गुलाबदास और लालदास बुलाकीदास. या बलिदान नाट्यातून आजच्या युवकांना एकच संदेश आम्हाला द्यावासा वाटतो. धरा हिला गगन गुंजा, नदी बहा पवन चला, विजय तेरी हो जय तेरी, ज्योतिषी जला जला, भुजा भुजा फड़क फड़क, रक्त में धड़क धड़क, धनुष उठा प्रहार कर, तू सबसे पहले वार कर, अग्नि सा दधक दधक, हिरण सा सजक सजक, सिंह सी दहाड़ कर, शंख सी पुकार कर, रुके ना तू थके ना तू, झुके ना तू थमे ना तू, सदा चले रुके ना तू, रुके ना तू झुके ना तू. आपल्या या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी मोठ्या प्रमाणावरती बलिदान केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि ही बलिदान होत असताना आपले लहान मुलं सुद्धा मागे नव्हती. आपल्या ह्या शिरीष कुमार आणि त्यांच्या मित्रांना त्यांनी केलेल्या बलिदानाला आपण सदैव आठवणीत ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना विनंती करीन, या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण आपल्या जागेवरती स्तब्ध उभं राहायचं. शाळेचे विद्यार्थी अतिशय सुंदर अभिनय करून तुमच्या समोर हे बलिदान नाट्य सादर केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी तर खास एकदा जोरदार टाळ्या होऊ दे.